मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण पावभाजी बनवतोय। तर आपण ही भाजी आता वाफायला ठेवायची। तर आपण भाजी पहिले कट करून घेतली। एक मोठं बटाट घेतलेलं आपण सालं काढून कट करून घेतलंय, ते आपण वाफायला टाकतोय। आता बघूया आपण कुकर मध्ये काय काय भाजी घेतोय। वटाणे, वटाणे पाव किलो असतील नाही, आपण बघतोय पहिला जास्त लागले तर जास्त घ्यायला लागतील। 7 माणसांना भाजी आहे ना, बघतो पहिले। ही आपण 7 माणसांच्या हिशोबाने करतोय। फ्लावर पण टाकणार आपण याच्यातच। आपण इथे फ्लावर, वटाणा, बटाट आणि गाजर हे आपण वाफून घेणार आहे कुकर मध्ये, म्हणजे झटपट आपली एकदम पावभाजी तयार होईल। तर आपण हे पहिले वाफून घेऊया। थोडं पाण्यामध्ये आपण मीठ टाकणार आहे आणि 1 शिटी घेणार आहे। तर आपण भाज्या वाफवल्या सगळ्या आणि आता तेल टाकून घेऊया पॅन मध्ये। तर आपण साधारण 3 टेबलस्पून तेल टाकून घेतलंय। आपण इथे अगदी बारीक कापून घेतलाय 3 कांदे घेतलेत आपण आता तेल तापलंय आपलं। 1 टीस्पून जिरं टाकूया आपण। 1 टीस्पून आपण जिरं टाकलं। 1.5 टीस्पून। आता आपण जिरं तडतडलंय आपलं, आता कांदा टाकून घेऊया। आपण इथे एक छोटासा तुकडा बीटचा घेतलाय, बारीक कापून घेतलाय, तो पण फोडणीत टाकणार आहे। तर आता आपण ना पहिले टोमॅटो आणि शिमला मिर्च कापले आपण, ती टाकूया। तर तिथे 2 मोठे टोमॅटो आपण घेतले आणि शिमला मिर्च पण 2 घेतले, बारीक चिरून घेतले आपण। थोडी कोथिंबीर टाकून घेतली आपण, बारीक कापले कोथिंबीर। आता बीटरूट पण आपण टाकून घेऊया। आता आपण कुकर खोललाय आणि भाजी लोट्याने दाबून घ्यायचे। तुमच्याकडे जर पावभाजी मॅशर असेल तर तुम्ही त्याने मॅश करून घ्या। थोडासा आपण हिंग टाकला, पाव चमचा। 1.5 चमचा आपण गरम मसाला टाकला, छोटा 1.5 चमचा, 1.5 टीस्पून आपण गरम मसाला टाकला, घरगुती गरम मसाला टाकला। की साधारण आपली 3 टेबलस्पून आहे आलं लसूण मिरचीची पेस्ट। मिरची आपण 5-6 घेतलेल्या आहे। स्टार्टिंगला मी जे दाखवलं ना, ती पेस्ट करून घेतली। आपण इथे 1 टीस्पून धणे पावडर घेतले, 2 टीस्पून मी धणे पावडर टाकली, 2 चमच मी मिरची पावडर टाकली, काश्मीर मिरची पावडर, आणि 1 चमच मी हळद टाकली। आता आपलं मसाला जो आपण केला तो शिजलेला आहे। तर आता जी भाजी आपण स्टीम केली, वाफवलेली भाजी आपण टाकून घेऊया।
आपण शिजवताना 1 टीस्पून टाकलेलं मीठ, तर टेस्ट करायचं पहिले किती लागेल आणि मगच टाकलं. तर आपण टाकूया, एवढ्या पावभाजीच्या हिशोबाने आपल्याला टाकायला लागेल. तर 1 टीस्पून, 2 टीस्पून आपण टाकलं. आपली क्वांटिटी जास्त आहे म्हणून आपण एवढं घेतलंय. तुमच्या हिशोबाने तुम्ही किती क्वांटिटी घेता त्या हिशोबाने टाका. आता आपण ना अर्धा लिंबू पिळून घेतला वरून. आता आपली झालेली आहे, आपण अर्धा लिंबू पिळला. आता 1 टीस्पून आपण जिरा पावडर टाकली. 1 टीस्पून आपण कसुरी मेथी घेतले, क्रश करायची चांगली. कसुरी मेथीचं मस्त स्मेल येतो. आपण पावभाजी मसाला टाकलाय. आपण 2 टेबलस्पून टाकतोय पावभाजी मसाला. लास्टच टाकायचा, मस्त मग टेस्ट चांगली येते. आता आपण लास्टला बटर टाकणार आहे. आता आपण बटर टाकून घेऊया. तर आपली पावभाजी झालेली आहे. आपण मस्त नवीन पद्धतीने ती सजवली आहे, सर्व केलेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, रेसिपीला शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.